आपण चाललो आहे गेट ऑफ इंडियाला. तर माझ्यासोबत आहे माझ्यासोबत आदित आहे आणि दोघंच जण चाललो आहे. अचानकमध्ये प्लॅन बनलेला नाही हा, कारण की आम्ही 2 दिवस अगोदरपासूनच बोलतो आहे की जायचं करून. तर आज चाललो आहे आम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की खूप दिवसानंतर आपण ब्लॉग बनवतो आहे. मी पण मित्रासोबत चाललो आहे म्हणून ना, नाहीतर आज पण नाही बनवणार होतो. तर तुम्ही हा शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आवडलास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटपर्यंत राहा. ही आमच्या दोघांकडून विनंती आहे. ब्लॉग मित्रांनो, आता आपण बँड्राला पोचलेलो आहे. तर बघू शकता इकडे ही ट्रेन चालली आहे कळव्याला बँड्रावरनं. आणि हा आहे बँड्रा स्टेशन. आता आम्ही तर बघा किती वेळात पोचवते आता ट्रेन. गर्दीत नाही जराची, पण आज काय झालं काय बघू शकता, पूर्ण खाली आहे ट्रेन. आज ट्रेन काय माहिती खाली काय आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा कमेंटमध्ये. कुठच्या स्टेशनवरती थांबत नाही, डायरेक्ट आता आपल्याला चर्चगेटवरती थांबा आहे वाटतं, म्हणजे स्टॉप आहे असं तर मला वाटतं. कारण की हे सगळे स्टॉप घेत नाही. मुंबई सेंट्रलच्या नंतर हर एक स्टॉप घेते, पण ही स्टॉप घेत नाही. काय माहिती की चर्चगेटला डायरेक्ट स्टॉप आहे की डायरेक्ट चर्चगेट. तुम्ही समोर बघू शकता वानखेडे स्टेडियम.
वानखेडे स्टेडियम आहे समोर. आपण आणि समोर हे समोर जे दिसतंय ते मरीन ड्राईव्ह आहे आपलं. आणि समोरून जेव्हा ट्रेन येईल पास होईल तेव्हा आपली ट्रेन त्या स्टॉपवरती लागेल स्टेशनवर. आपला वानखेडे स्टेडियम आणि बाजूलाच आहे आपला चर्चगेट. तर आपल्याला उतरायचं आहे, मग आम्ही तिकडे जातो उतरायला. आता इथून उतरतो, तुम्हाला भेटतो. तर आता आपण उतरलो आहे ट्रेनमधून. तर आपण आता बस पकडायला चाललो आहे. तर बघू शकता समोर आपल्या आहे ते लोकल थांबले आहेत. तर आपण साईडून जातो आहे. आता बस स्टॉपवरती जाऊन आपण बसमध्ये बसून डायरेक्ट आपण गेट ऑफ इंडिया याच्या भाषेत विचारा रे. तर आपण बसमध्ये व्हिडिओ नाही काढायला भेटला कारण की गर्दी खूप होती. आणि आता आपण पोचलो आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण चालत चाललो आहे तिथे. बघूया जागा भेटते का. जागा पकडून बसलेलो आहे. इकडे आहे आणि इकडे ताज हॉटेल आहे, इकडे गेट ऑफ इंडिया. आणि इकडे आपण बोटी बघत बसलो आहे. शो जेव्हा चालू होईल तेव्हा बघूया. आणि बाजूला आपला मित्र बसला आहे. जागा मस्त भेटलेली आहे आपल्याला बसायला. ती शोधत शोधत आम्ही इकडे येऊन बसलो चांगल्या जागेवर. एक लागली आहे त्याच्या बाजूला, दुसरी आणि तिसरी तिकडे लागली आहे, त्या साईडला लागली आहे. तर माणसं त्या बोटीतून या बोटीत उतरत आहेत. तिन्ही एकत्र बोट लागले आहेत. उतरवत आहेत सगळे. पण बघितलेली ती बोट परत आली आहे आणि परत ती घेऊन जात आहेत मांडवाला, अलिबाग. तर बघूया आता शो कधी चालू होतो आहे. बसून तर राहिलो आहे. जर शो आता अर्ध्या तासामध्ये जर चालू नाही झाला तर घरीच जाणार रिटर्न आम्ही. फुकट पैसे जाणार आमचे यार. ठीक अरे पैसा चली जाएगा ना. तर बघू शकता आता प्रवासी भरत आहेत. मग प्रवाशींना उतरवलं, फिरून परत इकडेच आली थांबवली जरा. आता प्रवासी परत जाणार आता आपल्या मांडवाला. आता आम्ही चाललोय घरी, कारण की वाटत तर नाही आज शो चालू होईल करून. जे बघायला आलं तर भेटलं नाही, पण बोटी तरी बघायला भेटलेलेच. आणि कॅम्प सगळे मिलिटरीचे कॅम्प सगळे इकडे बाजूलाच आहेत ना, तर ते पण बघायला भेटले. तर मित्रांनो, तर आदित कैसा लग रहा है? बहुत खराब, पैसा बर्बाद हो गया. हाँ पैसे खरंच गेलेले आहेत आमचे आता, कारण इकडे प्रोग्राम पण चालू आहे. तर आम्हाला माहिती नाही कसला प्रोग्राम आहे करून. तर बघूया आता पुढचं काय प्लॅन आहे, कुठे जायचं आहे. आणि आम्हाला तर याला तर भूक लागली आहे. तर आता बघूया, गेलो तर मरीनला फिरायला पण जाऊ, नाही तर नाही पण जाऊ, असं आहे आमचं. तुम्ही समोर बघू शकता ताज हॉटेल. ताजमहल बोलतोय, चुकी होऊ शकतं, चुकी होते माणसाकडून. एक संपवतोय कारण की आता घरीच चाललो आहे. प्लॅन चेंज. आता आपण चाललो आहे घरीच जायचं बोलतोय. तर आपण पण घरीच जातो आहे म्हणजे मी पण. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. समोर बघा आमचा मित्र समोरच आहे आपला व्हिडिओ कॉलवरती. त्याला बोललं ये तर तो नव्हता, नाही तर त्याला पण घेऊन आलो असतो. तर जय महाराष्ट्र. चला आपण पुढे कधीतरी नंतर कधीतरी भेटूया.